वदे रमाई साजणे बाई काय सांगू ग ती नवलाई मन गज भरलं फुलून बघरलं मन कशी भरलं फुलून बघरलं मन कशी भरलं फुलून बघरलं मथुर आलंय आज ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परदेशात शिकायला असतात त्यावेळी रमाईला पत्र येतं आणि ते पत्र वाचून रमाई म्हणते शेजाणीबाईला काय की मन कशी भरलं फुलून बघरलं मन कशी भरलं फुलून बघरलं मथुर आले आज येणार बाई येणार बाई बॅरिस्टर साहेब माझ येणार बाई बॅरिस्टर साहेब येणार बाई बॅरिस्टर साहेब येणार बाई बॅरिस्टर साहेब माझ कुणी गुणाचा राजदिनांचा कुणी गुणाचा राजदिनांचा कुणी गुणाचा राजदिनांचा कुणी गुणाचा राजदिनांचा थाटून संसार साज येणार बाई बॅरिस्टर साहेब येणार बाई बॅरिस्टर साहेब येणार बाई बॅरिस्टर साहेब येणार बाई बॅरिस्टर साहेब माझ या ठिकाणी भरपूर कलाकार आले नटीनं मारली मिठी पण आलेली गोविंद गाडे हो साधना मेश्राम पण आलेले सांगतो तर द्यायचं ना जे दिसतात ते सांगतो कुणी गुणाचा राजदिनांचा कुणी गुणाचा राजदिनांचा कुणी गुणाचा राजदिनांचा कुणी गुणाचा राजदिनांचा थाटून संसार साज येणार बाई बॅरिस्टर साहेब येणार बाई बॅरिस्टर साहेब येणार बाई बॅरिस्टर साहेब माझ येणार बाई बॅरिस्टर साहेब माझ
राजाची राणी त्या राजाची राणी त्या राजाची राणी साखर झालं पळाला आला साखर झालं पळाला आलं 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 सपान वैभव ताज येणार बाई बॅरिस्टर येणार बाई बॅरिस्टर साहेब माझ येणार बाई बॅरिस्टर साहेब माझ येणार बाई बॅरिस्टर साहेब माझ तुगड्या संसारात माझ्या पिले कोट्यान पिले कोट्यान कोटी पिले कोट्यान कोटी पिले कोट्यान कोटी माझ्या आई बहिणीमध्ये महिला मंडळामध्ये कुणाला एक मुलगा एक मुलगी दोन मुलं दोन मुली 3 4 5 7 8 10 12 असतील पण रमाई म्हणते माझी इतकी गरिबी असतानाही माझा इतका दुबळा संसार असतानाही अगं दुबळ्या संसारात माझ्या पिले कोट्यान कोटी पिले कोट्यान कोटी पिले कोट्यान कोटी पिले कोट्यान कोटी अन त्या बाळाला खेड्या आगे समर्थ माझी कोटी समर्थ माझी होती समर्थ माझी होती समर्थ माझी होती मनी गपुर्ती पाहून कीर्ती मनी गपुर्ती पाहून कीर्ती ती पावन कीर्ती मणी कसुरती पावन कीर्ती मनी गपुर्ती पाहून कीर्ती म्हणजे मनात राजा येणार बाई बॅरिस्टर येणार बाई बॅरिस्टर साहेब माझ येणार बाई बॅरिस्टर साहेब माझ येणार बाई बॅरिस्टर साहेब माझ मी हे गाणं ज्या वेळेला रमाई शताब्दी वर्षामध्ये गायलं त्यावेळी हे गाणं मी गायलं होतं आई अशी मी कोटी दिनांची रमाई म्हणते अगं आई अशी मी कोटी दिनांची नशीब माझं थोर ग 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 या घरच्यात बाजीन त्यानं ती मायेची धार ग ही मायेची धार ग ही मायेची धार ग ही मायेची धार ग असं का म्हणताय या ओळीसाठी एक शेर ये हकीकत है ये हकीकत है कोई भरम नहीं है प्रणय के जिंदगी में कोई गम नहीं है ये सच है माँ रमा तेरा दूध नहीं पिया मैंने लेकिन महाड़ का पानी तेरे दूध से कम नहीं है आई अशी मी कोटी दिनाची नशीब माझं थोर ग थोर ग या घरच्यात बाजून त्यांना ती मायेची धार ग ही मायेची धार ग ही मायेची धार ग ही मायेची धार ग बंधून हे गाणं हिट काय हिट हे गाणं हिट का आहे कारण या गाण्यावरती नवीन कवी होता गिरिराज पवार त्यावेळी वामन दादाने हात मारलेला या गाण्यावर म्हणून हे गाणं हिट आहे त्यावेळी त्या काळी
भारतामध्ये 3 बॅरिस्टर होते. एक बॅरिस्टर जिना, दुसरे बॅरिस्टर महात्मा गांधी, तिसरे बॅरिस्टर या दलितांचे कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे मी त्यावेळी बोलायचो, आता नेते पण म्हणतात मला, सगळेच म्हणतात. त्यावेळी पत्रकार जिना यांच्या घरी गेला असता. रात्रीचे 8:30 वाजले होते. बॅरिस्टर जिना यांची झोपण्याची वेळ झाली होती. शिपायांनी सांगितलं तुम्ही दुसऱ्या दिवशी येऊन मुलाखत घ्या. साहेबांची झोपण्याची वेळ झाली. दुसऱ्या दिवशी येऊन मुलाखत घेतली. रात्रीच्या 9:30 वाजता बॅरिस्टर महात्मा गांधी यांच्या घरी शिष्टमंडळ गेला असता. शिपायांनी सांगितलं महात्माजी झोपलेले, तुम्ही दुसऱ्या दिवशी मुलाखत घ्या. दुसऱ्या दिवशी मुलाखत घेतली. पण रात्रीच्या 2 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दारावरती थाप मारले असता स्वतः बाबासाहेबांनी दार उघडलं. शिष्टमंडळाने त्याला प्रश्न विचारला, आंबेडकर, बॅरिस्टर जिना 8:30ला झोपले, बॅरिस्टर महात्मा गांधी 9:30ला झोपले, रात्रीचे 2 वाजले तरी तुम्ही जागे. बाबासाहेब म्हटले बरोबर. बॅरिस्टर जिना 8:30ला झोपले कारण त्यांचा समाज जागा आहे. बॅरिस्टर महात्मा गांधी 9:30ला झोपले कारण त्यांचा समाज जागा आहे. माझा समाज झोपलेला आहे म्हणून मला त्यांना जागा केलं पाहिजे आणि म्हणून मी जागा आणि म्हणून दुःखितांचं शोषितांचं शोषितांचं सुखितांचं शोषितांचं दुःखितांचं शोषितांचं शिरी बागड्या बोज येणार बाई बॅरिस्टर बाई बॅरिस्टर साहेब माझ, बाई बॅरिस्टर साहेब माझ, बाई बॅरिस्टर साहेब माझ. धनवान झालं आज धनवान, झालं आज धनवान. कृपया शिट्टी वाजू देऊ नका साऊंडवाले. त्यावेळी त्या काळी गोविंदरावजी म्हशीकर म्हणायचे, पहिल्याच्या बायका खाण्याच्या नावानं, नवऱ्याच्या नावानं, पतीच्या नावानं कपाळभर कुंकू लिहायच्या आणि आताच्या बाया टिकली कधी बी लावण कधी बी काढा. मी म्हणत नाही, गोविंदरावजी म्हशीकर म्हणायचे. अन कुंकू भाळी घे बाजाचं झालं आज धनवान, झालं आज धनवान, झालं आज धनवान, झालं आज धनवान. मी म्हणत नाही, गोविंदरावजी म्हशीकर म्हणायचे. पहिल्याच्या बायका खाण्याच्या नावानं, नवऱ्याच्या नावानं, पतीच्या नावानं गळ्यात पीठ मंगळसूत्र असायचं. 2 महिन्याचं का असेना. पण आता 4-4 पोळ्याचं पार बिंबीपर्यंत कधी बी काढा कधी बी घाला. गळी पोतची काळ्या मण्याची भाषे मूल्यवान, भाषे मूल्यवान, भाषे मूल्यवान, भाषे मूल्यवान. मी म्हणत नाही, गोविंदरावजी म्हशीकर म्हणतात. आणि मी 2च माणसाला फॉलो करतो, गोविंद म्हशीकर आणि प्रल्हाद शिंदे. सांगू कसं ग वाटाचं ग, 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 सांगू कसं ग वाटाचं ग. हर्षदा दिलराज येणार बाई बॅरिस्टर साहेब, येणार बाई बॅरिस्टर साहेब माझ, येणार बाई बॅरिस्टर साहेब माझ, बाई बॅरिस्टर साहेब माझ. कुणी गुणाचा राजा दिनांचा, गुणाचा राज दिनांचा, कुणी गुणाचा राज दिनांचा, गुणाचा राजा दिनांचा, साठना नंतर सागर येणार बाई बॅरिस्टर साहेब, येणार बाई बॅरिस्टर साहेब माझ, येणार बाई बॅरिस्टर साहेब माझ. येणार